नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमीकरण घडवत असल्याचं सरकारने स्पष्ट केले आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सभागृहात झालेल्या विशेष चर्चेत महिलांसाठी अनेक मोठ्या योजनांची माहिती देण्यात आली। लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा आणि लखपती दीदी अशा योजनांमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत आहे। फक्त एवढंच नाही तर महिलांना रोजगार, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि ऑनलाईन विक्रीची संधी देण्यासाठीही सरकार मोठी पावले उचलत आहे। मग नेमकं महिलांसाठी कोणत्या नवीन सुविधा येणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेबाबत कोणती मोठी अपडेट आली आहे, ही सगळी महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरत असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत झालेल्या विशेष चर्चेदरम्यान महिला आणि बाल विकास विभागाकडून अनेक महत्त्वाच्या योजना आणि निर्णयांची माहिती देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी आणखी कोणकोणत्या योजना सुरू आहेत आणि पुढे काय मोठे निर्णय होणार आहेत, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे। सभागृहात बोलताना महिला व बाल विकास विभागाने सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे। या योजनेमुळे लाखो महिलांना थेट आर्थिक मदत मिळत आहे आणि महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत। यासोबतच सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत। त्यामध्ये नमो महिला सक्षमीकरण योजना, लेक लाडकी योजना, अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी योजना या योजनांमुळे महिलांना आर्थिक मदत, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। तसेच महिला बचत गटांना अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत। महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत। याशिवाय महिला बचत गटांची उत्पादने आता Amazon आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे। महिलांना शेती, व्यवसाय आणि निर्यात क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठीही विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। माहितीनुसार आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने 156 प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे जवळपास 29,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे। तसेच महिलांच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षणावरही सरकार विशेष लक्ष देत आहे। राज्यातील हजारो अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण आहार कार्यक्रम राबवला जात आहे। सरकारकडून सांगण्यात आले आहे की महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सुरक्षिततेसाठी पुढेही अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून विविध योजना सुरू असून लाडकी बहीण योजना ही त्यामधील सर्वात महत्त्वाची योजना ठरत आहे। आगामी काळात या योजनेबाबत आणखी मोठे निर्णय येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। या योजनेबाबत नवीन अपडेट आली की आम्ही तुम्हाला सर्वात आधी माहिती देणार आहोत। म्हणूनच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।